नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सूर्याचे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांती आणि त्याचे प्रत्येक राशीवर होणारे परिणाम याबद्दलची ज्योतिषीय माहिती अर्थात मासिक फलादेश 13 फेब्रुवारी 2024 पर्यंतचा याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. हे फलकथन चंद्रराशीच्या आधारे केलेले आहे. ज्यांना आपली चंद्रराशी माहीत नाही अशांनी आपल्या नामराशीच्या आधारे हे फलकथन पाहावे. सूर्य हा प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करीत असतो. त्याला संक्रांत असे म्हणतात. मात्र मकर संक्रांत म्हणजे सूर्याच्या मकर संक्रमणाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. कारण सध्या सूर्य हा ग्रह धनुराशीत गोचर भ्रमण करीत आहे. धनुराशी ही गुरुची रास असल्याने येथे आत्माकारक आणि राजा असलेला सूर्य ज्ञान आणि ऊर्जारूपी आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुकडे आलेला असतो. असे गुरुकडून शक्तिरूपी आशीर्वाद प्राप्त करून घेऊन असा सूर्य गोचरीने जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो आपल्या प्रजाजनांवर आपली कृपादृष्टी देण्यास सिद्ध झालेला असतो आणि म्हणूनच मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे आणि त्यामुळे मकर संक्रांतीचे प्रत्येक राशीवर होणारे परिणाम हे देखील महत्त्वपूर्ण आहेत. आज आपण मेष ते कन्या राशीपर्यंतच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण 1 महिन्यासाठी कसे असणार आहे याबद्दलची चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण काय फल घेऊन येत आहे हे पाहूया. सूर्याचे हे गोचर भ्रमण मेष राशीच्या जातकांसाठी दशमस्थानी होत आहे. मेष राशीच्या जातकांसाठी सूर्य हा पंचमेश असून दशम भावात अर्थात कर्मभावात गोचर भ्रमण करीत आहे. उच्चाधिकाऱ्यांचे समर्थन मिळण्याची शक्यता मेष राशीच्या जातकांसाठी आहे. तसेच मानसन्मानात वृद्धी होण्याचे देखील योग आहेत. तसेच आखलेल्या योजना सफल होण्याचे देखील योग मेष राशीच्या जातकांसाठी आहेत. कार्यक्षेत्रामध्ये सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे. त्यांना नोकरी मिळण्याचे योग जुळून येत आहेत. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये व्यस्त असल्यास त्यांना अपेक्षित असे यश मिळण्याची देखील संभावना आहे. एकंदरीत पाहता मेष राशीला सर्व तऱ्हेने सूर्याचे हे मकर संक्रमण अनुकूल असेच आहे. मात्र मेष राशीच्या जातकांनी मातृस्वास्थ्याची काळजी घ्यावी. तसेच वडिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर केल्यास मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे संक्रमण विशेष फलदायी ठरणार आहे. आता वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्याचे मकर संक्रमण काय फल घेऊन येत आहेत हे पाहूयात. वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह चतुर्थेश असून तो नवम स्थानी म्हणजे भाग्यभावात गोचरीने आपले भ्रमण करीत आहे. ही अत्यंत सुस्थिती आहे. भाग्यस्थानात गोचर करीत असल्याने संततीसाठी चांगली स्थिती दर्शवतो. वृषभ राशीच्या जातकांनी पितृस्वास्थ्याची मात्र काळजी घ्यावी. आखलेल्या योजना सफल होण्याचे योग आहेत. मानसन्मानाची प्राप्ती होण्याचे देखील योग आहेत. ज्यांना पदोन्नतीची अपेक्षा आहे अशांच्यासाठी हा कालखंड सुवार्ता घेऊन येणारा आहे. विद्यार्थी वर्गासाठी विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही स्थिती लाभप्रदच म्हणावी लागेल. तसेच भूमी, भवन, वाहन प्राप्तीचे योग देखील जुळून येत आहेत. व्यापार करणाऱ्यांसाठी हे सूर्याचे संक्रमण श्रेष्ठ फलदायी असेच आहे. वृषभ राशीच्या जातकांनी आहार मात्र संयमित ठेवावा. त्या योगे सूर्याचे हे मकर संक्रमण वृषभ राशीच्या जातकांना सर्व तऱ्हेने अनुकूल फायदा करून देण्यासाठी सिद्ध होईल. आता मिथुन राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण काय फल घेऊन येत आहे याविषयीची चर्चा पाहू.
मिथुन राशीला सूर्य हा तृतीयपती होऊन तो अष्टमस्थानी भ्रमण करीत आहे. ही स्थिती फारशी अपेक्षित यश देणारी असे दिसून येत नाही. मात्र आध्यात्मिक कार्यात काम करणाऱ्या लोकांसाठी हे प्रगतीसाठी अनुकूल अशी स्थिती निर्माण झाली आहे. ज्यांना धार्मिक कृत्यात सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम फलदायी ठरणार आहे. परंतु सूर्याची दृष्टी ही द्वितीय भावावर असल्याने मिथुन राशीच्या जातकांनी वाणीवर मात्र संयम ठेवावा. भौतिक जीवनात आणि कुटुंबामध्ये कलहजन्य स्थिती निर्माण होण्याची स्थिती दिसून येत आहे. घरातील वातावरण शांत राहण्यासाठी मिथुन राशीच्या जातकांनी विशेष प्रयत्नशील राहावे. तसेच वाहन देखील काळजीपूर्वक चालवावे. सूर्योपासना करून आणि घरातील ज्येष्ठ वडील मंडळींचा योग्य तो आदर करून मिथुन राशीच्या जातकांसाठी हे सूर्यसंक्रमण फलदायी ठरण्याची शक्यता आहे. आता कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण काय फळ घेऊन येत आहे हे आता पाहू. कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्य हा द्वितीयपती असून सप्तम स्थानी गोचरीने आपले भ्रमण करीत आहे. ही स्थिती फारशी अनुकूल म्हणता येणार नाही. जीवनसाथीबरोबर कलहजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जे भागीदारीत म्हणजे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात त्यांनी सावधानता बाळगण्याची विशेष आवश्यकता आहे. अहंकारापासून दूर राहावे. कामामध्ये वक्तशीरपणा असावा. तसेच वैयक्तिक मतभेदाची स्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवावा. जीवनसाथीच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. नवीन व्यापाराची ज्यांना सुरुवात करावयाची आहे त्यांनी काळजीपूर्वक नियोजन करावे. सूर्योपासना आणि सत्संगतीची कास धरल्यास सूर्याचे हे मकर संक्रमण कर्क राशीच्या जातकांना अनुकूल जाईल. आता सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे संक्रमण काय फळ घेऊन येत आहे हे पाहूयात. सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश आहे आणि असा लग्नेश सूर्य तो षष्ठस्थानी गोचर करीत आहे. षष्ठस्थान हे रोग, रिपू आणि ऋणभाव आहे. त्यामुळे ह्या महिनाभर सिंह राशीच्या जातकांना संघर्ष करावा लागेल. परंतु संघर्षातून मुक्तीही मिळण्याचे योग आहेत. जे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये व्यस्त आहेत त्यांना त्यामध्ये यश येण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या जातकांनी स्वतःच्या स्वास्थ्याची मात्र काळजी घ्यावी. मसालेदार पदार्थांचे अधिक सेवन टाळावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. पैसे कोणाला उधार देऊ नये. त्यायोगे सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्याचे हे मकर संक्रमण विशेष फलदायी ठरणे. आता कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण काय फळ घेऊन येत आहे हे आता पाहू. कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा व्ययेश आहे आणि असा व्ययेश सूर्य हा पंचमस्थानी गोचरीने आपले भ्रमण करीत आहे. कन्या राशीच्या जातकांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी. या काळामध्ये पित्तजन्य विकार उद्भवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे आहार हा नियंत्रित असावा. मसालेदार पदार्थांचे अधिक सेवन टाळावे. तसेच ज्या महिला गर्भवती आहेत अशांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. संततीविषयीची चिंता देखील सतावण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी मात्र हा कालखंड अनुकूल आहे. उच्च शिक्षणासाठी अनुकूल स्थिती निर्माण करीत आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थिती मात्र यथावत राहील. त्यात फारसे चढ उतार संभवत नाहीत. म्हणजे कन्या राशीच्या जातकांसाठी एकूण विचार करता अधिक स्थिती ही चांगली आहे, तर थोडीशी स्थिती ही त्रासदायक आहे. त्यासाठी सूर्योपासना करावी. त्यायोगे कन्या राशीच्या जातकांना सूर्याचे हे संक्रमण अनुकूल फलदायी ठरेल. आज आपण येथे मेष ते कन्या राशीपर्यंतच्या जातकांसाठी सूर्याचे हे मकर संक्रमण 1 महिन्यासाठी म्हणजे 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत कसे असेल याविषयीची चर्चा केली. आज आपण येथेच थांबूयात.
तूळपासून ते मीन राशीपर्यंतच्या जातकांसाठी सूर्याचे संक्रमण कसे असणार आहे याविषयीची चर्चा आपण पुढील भागात करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.